वेलकम बॅक टू चव्हाण सिस्टर्स। तर आज आहे 26 जानेवारी, तर तुम्हाला सगळ्यांना हॅपी रिपब्लिक डे। आणि आज आम्ही चाललेलो आहोत हॉटेल 7 ओक्समध्ये आणि तिथेच मंदार गार्डन लॉन्स त्यांचंच आहे ते सगळं। तर तिथे बोलवलं आहे, आज इन्व्हाइट केलं आहे ॲज अ गेस्ट म्हणून आणि थोडं शूट वगैरे पण करायचं आहे। तर कंटिन्यू व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अशा प्रकारे आम्ही निघालेलो आहोत। इथे सोनल आणि मम्मी बसलेले आहे, इथे मी बसलेले आहे आणि जाऊ आता मस्त शूट वगैरे करू आणि मग जेवायला बसू। आधी आम्हाला प्रॉपर शूट करायचं आहे। आणि मी सोनलने मला गिफ्ट केलेली बॅग आज घेतली आहे आणि आउटफिट सुद्धा नवीन आहे। हां, मी दाखवलं स्टार्टिंग, म्हणजे तसं नाही वेअर करून नाही पण दाखवलं। तिथे गेलं पूर्ण मी माझा लुक दाखवेन। लुक पण एवढं छान वाटतं, आता गेल्यावर तुम्हाला फुल लुक दिसेल। येस, आज मी प्रॉपर अशी रेडी झालेली आहे। सो लेट्स गो। यांचं हॉटेल, हां, आणि इथे हॉटेल 7 ओक्स पण आणि यांचंच आहे पूर्ण मंदार गार्डन पण सगळीकडे। आता चला जाऊ। तर गाईज इथे आहे दीदी, सो प्रिटी, किती छान दिसते ना आणि पर्स किती चमकते। लुक हिअर, वाव सो प्रिटी। आणि मम्मी सुद्धा आली आहे, मम्मी पण दीदीला मॅचिंग आहे। चला आता आम्ही आतमध्ये जातो। कशी झाली? तर चांगलं वाटतंय की खराब वाटतं काय? आतमध्ये पण बघू शकता वेगवेगळे आयटम्स करके देता हूँ उधर। काय बोल काय आहे ना? कॉकटेल टकीला प्रॉन्स पहिल्यांदाच ऐकलं। वेगळं आहे। आणि इकडे हे काय बारटेंडरचा आहे। फर्स्ट फ्लोअर पण आहे, बघितलं बाहेर काय मंदार गार्डन बघितलं, जिथे फंक्शन्स मध्ये सगळं काही होऊ शकतं। हां, एकाच जागेवर म्हणजे स्टे साठी सुद्धा आहे। एकच फंक्शन्स म्हणजे लग्न वगैरे असेल तर सोय होऊन जाईल। खूप छान आहे, बघू शकता। पीसफुल आणि असं इंटिरियर खूप छान केलंय। फोटोज वगैरे इथे पण खूप छान आहे। फोटोशूट पण छान होईल, म्हणजे फोटोजेनिक आहे प्लेस, छान वाटतंय फॅमिलीसाठी पण। आणि फूड आम्ही टेस्ट करणारच आहोत, पण त्याचे रिव्ह्यूज खूप छानच आहेत ऑलरेडी। बट स्टील आज आम्ही टेस्ट करणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे फूड पण कसं आहे। सो आता आपण जाऊया वरती, त्याचा एरिया तुम्ही बघितला खूप छान आहे, मस्त। तर हा आहे फर्स्ट फ्लोअर आणि इथे पण खूप छान आहे इंटिरियर। इथे फोटोज वगैरे क्लिक करू शकता आणि इथे फॅमिली सेक्शन आहे, फॅमिली सेक्शन। सेम स्पेस आहे, सेम इंटिरियर टाईप सगळं। आणि दीदी किती सुंदर दिसते, छान आहे, खूप छान आहे। ते सिटिंग एरिया वगैरे सेम आहे आणि हायजीनिक आहे खूप, म्हणजे क्लीन आहे सगळं, छान आहे प्रॉपर। नक्की आहे।
नक्की विजिट करा. सो गाईज स्पेशल डिश आलेली आहे आमच्यासाठी. आणि काय आहे हे स्पेशल? मुर्ग भट्टी कबाब. सो आय एम रिअली एक्सायटेड टू ट्राय दिस. आणि बघू शकता खूप एरोमा. तंदुरी स्पेशल. तंदुरी चिकन मॅरिनेट विथ तंदुरी कोयला मिक्स. अच्छा, म्हणजे मुर्ग दम कबाब. मुर्ग दम कबाब. चीज अँड बटर मॅरिनेट विथ तंदूर. सो मच. ऐकूनच इतकं पाणी येतं आहे, टेम्पटिंग वाटतं आहे. सो मी खरंच खूप एक्सायटेड आहे टेस्ट करायला. आणि याचा एरोमा पण इतका सुंदर येतो आहे. तर वाट न बघता आता मी लगेच टेस्ट करणार आहे. सो लेट्स टेस्ट आपण. आणि गाईज आता आम्ही बसलो आहे डिनर करायला. खूप छान आहे टेस्ट. परफेक्ट त्याने सांगितलं तसंच आहे. टेस्टी आहे. चिकन मुर्ग भट्टी मुर्ग बोलताही नाही येत आहे मला, पण टेस्टी आहे. भट्टी मुर्ग खूप छान आहे. स्पाइस वगैरे एकदम परफेक्ट आहे. तर गाईस मगाशी जसं सांगितलं तुम्हाला खाली बारटेंडरचा आपला आहे. इकडे बघू शकता त्यांनी मॉकटेल्स आणलेले आहेत. तर ते सरच आपल्याला सांगतील की काय काय आहे. व्हॉट इज दिस? मॉकटेल किवी सनशाइन. किवी सनशाइन. अँड दिस वन? दिस इज फ्रँकी ट्रॉफी. फ्रँकी ट्रॉफी. फ्रँकी. सो आय एम ट्राईंग फॉर द फर्स्ट टाइम गाईज. सो मी टेस्ट करते आणि तुम्हाला रिव्ह्यू देते. बट देर आर सो मेनी ऑप्शन्स टू टेस्ट. सो लेट्स टेस्ट. आणि खूप छान एक्सप्लेन केलं. जे पण काय होतं ना खूप छान एक्सप्लेन केलं. आणि इथे सुद्धा आमचं हंडी आली आहे, चिकन हंडी आणि रोटी. आणि इथे मम्मी हाय मस्त आहे ना. सो माय वन सबस्क्रायबर. एक सबस्क्रायबर भेटला आम्हाला. थँक्यू सो मच. एस्थेटिक के चक्कर में भाई. पण मला ना हे असं कसं पकडते नाही आहे ना. सोनं शिकवते आणि मी अशी पित होते. जसं दूध पितो ना मांजर कशी दूध प्यायला येते. आणि जसे लवकर पण मला बघतात मग असं बसू. हां वी लाईक अ प्रोफेशनल प्रो. आय एम नॉट अ प्रो ॲट ड्रिंक. बिकॉज आय डोंट ड्रिंक. तरी मानून एक काम करतो ऑरेंज पीळ त्यात दीदी लिप्सला पण लागतंय. स्ट्रॉचं बेस्ट गाईस दोन्ही पण खूप छान टेस्टी. हां टेस्टी. जोक्स अपार्ट बट दिस इज रिअली फॅन्टास्टिक. लव्ड इट. पुढे फोटोशूट आणि व्हिडिओ काढण्यातच हे झालं की मम्मीचं जेवण पण झालं. आणि आणि आम्ही अजून हेच फोटोजच काढवतो. माझे एक पण फोटो आणि व्हिडिओ सिनेमध्ये एक पण फोटो आणि व्हिडिओ नाही काढलाय. आता बघू. आज मेन स्टार मी. येस आज मेन कॅरेक्टर आहे दीदी. सो प्रिटी लुकिंग सो प्रिटी. सगळ्यांना वाटतं आम्ही यु नो आता स्टार आहे तर जेवायला वगैरे बोलवतात सगळीकडे. पण हे शूट वीट करण्याच्या नादात आमचं जेवण असं काहीच नाही खाल्लेलं. तुम्ही जे बघितलं ना तेवढंच. आणि हे आता रोटी. ऑन कॅमेरा आहे ती पण काय नाही खात. आणि ती बॅक कॅमेरा आहे ती पण काय नाही जेवत. मी तिच्यासोबत आलेली जेवली. पण काय तू पण थोडंसंच जेवली. हा ना. पण असंच होतं फोटोशूट वगैरे करण्यातच आम्ही काय बोलवतात पण आम्ही काय एवढा भरभरून काय खातच नाही. वाटत असं वाटतं लोकांना. पण ठीक आहे असं. चलो पण फूड टेस्टी आहे तर नक्की या. आणि त्यांचेच आहे मंदार गार्डन. आलेली आहे सीझनिंग ब्राउनी. आता टेस्ट करायची. सुंदर मस्त वाटतंय पण छान दिसतंय. कारण की सर्व वगैरे एकदम छान केलेलं आहे. इकडचं स्टाफ पण खूप छान आहे. सगळं हायजीन वगैरे एकदम क्लीनलीनेस एकदम प्रॉपर आहे सगळं. सर्विस पण यांची खूप छान आहे. सो खूप छान वाटलं इकडे येऊन. तर आता आम्ही हे टेस्ट करतो. गाईस ब्राउनीमध्ये नट्स सुद्धा आहेत. मस्त. यम्मी यम्मी यम्मी. सो
थँक्यू सो मच मंदार दादा आणि वहिनी आम्हाला इथे बोलवल्याबद्दल. खूप छान वाटलं. तुम्ही आल्याबद्दल. हेच म्हणेन सगळ्यांना की नक्की ते विजिट करा, कारण की मंदार गार्डन बँकवेट्स पण आहेत आणि हॉटेल पण आहे, लॉजिंग वगैरे पण सगळं. हां, लॉजिंग आहे, सगळंच आहे, रेस्टॉरंट आहे सगळं, आणि इकडचं फूड पण खूप जास्त आहे. पार्टी लॉन पण आहे. हां, सगळे फंक्शन्स म्हणजे इथे होऊ शकतात, कारण की इथे एवढी स्पेस आहे. तर खूप छान आहे, फूड पण छान डिलिशियस होतं, त्याचसोबत सर्विस पण खूप छान आहे इथे सगळ्यांचे. सो थँक्यू सो मच वन्स अगेन बोलवल्याबद्दल, आणि तुम्हाला हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. नक्की नक्की डेफिनेटली येऊ, कारण की इकडे एवढं छान वातावरण आहे की नक्की पुन्हा यायची मला इच्छा होईल. तर तुम्ही सगळ्यांनी पण नक्की ते विजिट करा. थँक्यू. तरी आवर्जून याच कारण की आहेच तसं स्पेस की मजाच येईल तुम्हाला. थँक्यू. तर गाईज नक्की ते विजिट करा, खूप भारी आहे. मला तर खूप जास्त आवडलं. तुम्हाला पण आवडलं असेल तर नक्की ते विजिट करा. डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला ॲड्रेस मेन्शन करेनच तर सगळं, आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स तर नक्की बुक करा आणि या. आणि हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चव्हाणचा. तिथून अशी नुसती लाईट येत होती. चालेल.